मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला। दिल्लीमध्ये पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीमधल्या सहभागाबद्दलचे किस्से सांगितलेले आहेत। महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी 10 वेळा बैठका झाल्या असंही त्यांनी सांगितलं। फरकॅप घालून तोंडाला मुखवटे घालून बघा, याचाच अर्थ असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे। 2019ची विधानसभेची निवडणूक मी चुकत नसेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढवली होती, त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता। त्या जनतेच्या कौलला छेद कोणी दिला, मग ते कपट कोणाचं होतं याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं। अनेक परंपरा आहे नाट्यसृष्टीची महाराष्ट्रात। त्या नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे। आम्ही कसं जातो याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा संजय राऊत ते फरची टोपी घालून त्या राहुल गांधीला भेटायला काश्मीरला जातोय ना। आता यांचे हृदय सम्राट राहुल गांधी आणि ती सोनिया मॅडम आहेत, ज्यांचं देव बदललेले, ज्यांनी आपला नेता बदललेला, त्यांनी आमच्यावर टीका करण्याचं काही कारण नाही आणि त्याला कवडीची किंमत आम्ही देत। उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीनं आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून पिळदार, हे दिल्लीत कोण अमित शहाना भेटायला जात होते। शिळ्या कडीला ऊत आणण्याची काही आवश्यकता नाही। सरकार एकत्र आलं, सरकार महायुती म्हणून व्यवस्थित काम करतंय। आता कोण काय बदलून गेलं, कसं गेलं यावर काथ्याकूट करून काही साधलं जाणार नाही। जेव्हा सरकार बनायचं असतं त्यावेळेला अशा प्रकारच्या भेटी होत असतात आणि त्याची गुप्तता पाळली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।